तुम्ही सुद्धा एक कॉलेज गोईंग गर्ल आहात आणि तुम्हाला सुद्धा घरच्यांकडे पैसे मागण्यासाठी थोडा संकोच वाटतो। तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी थोडेफार पैसे कमवले पाहिजे, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त चर्चा न करता मेन मुद्द्यावर येणार आहोत आणि मी तुम्हाला साड्या दाखवता कॉलेज गोईंग गर्ल जर तुम्ही असाल तर तुम्ही कशा पद्धतीने तुमची स्वतःची इन्कम जनरेट करू शकता हे देखील सांगणार आहे। पहिले मी तुम्हाला साड्यांबद्दल थोडं माहिती देऊन देते, ठीक आहे। तर अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात त्या कॉलेज गोईंग गर्ल, ऑफिस गोईंग गर्ल, ज्या आपल्या गर्लिश लुकिंग साड्या असतात ना, त्यात ह्या टाईपच्या साड्या येतात, कारण ह्यात अतिशय सुंदर प्रिंट दिलेली आहे। जी प्रिंट आहे अजरकची बॉक्स टाईपची प्रिंट इथे तुम्हाला मिळते। सोबतच तुम्हाला बॉर्डरची गोष्ट करू तर बॉर्डरमध्ये तुम्हाला जी आहे वरच्या साईडला थोडी छोटी बॉर्डर मिळते, जिच्यात तुम्हाला जेकाटची बॉर्डर मिळते, जरीचं काम मिळून जाणार आहे आणि खाली जर तुम्ही बघणार तर खाली तुम्हाला मोठी ब्रॉड बॉर्डर मिळणार आहे। तर अशा पद्धतीच्या साड्या आपल्याकडे किंवा इतरही स्त्रियांना खूप जास्त आवडतात आणि कॉलेज गोईंग गर्ल्सला एकदम सिंपल सोबर डिसेंट लुकिंग साड्या आवडतात आणि त्यांना असं वाटतं की अशा पद्धतीच्या साड्या ज्या आहेत त्या आपण कुठेतरी विअर केल्या पाहिजे, म्हणजे पार्टी असेल किंवा तुमचं जर फेअरवेल म्हणा किंवा तुमचे जर कॉलेजमध्ये काही फंक्शन असतील तर अशा प्रकारच्या साड्या सर्वांना खूप जास्त आवडतात। तर तुम्ही सुद्धा एक कॉलेज गोईंग गर्ल असणार ना, तर तुम्हाला असं वाटत असेल की मी घरच्यांकडून पॉकेट मनी नाही मागितली पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, एक आयफोन घेण्याच्या जागेवर तुम्ही साड्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून पैसे मागण्याची काही गरज पडणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी तुमचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकणार। कसं सांगते। एक आयफोनची किंमत किती असते? सरासरी एक आयफोनची किंमत असते 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशी पद्धतीची असते आयफोनची किंमत। आयफोन आजकाल सगळ्यांकडे आहे, सगळेजण आयफोन यूज करतात। कदाचित तुम्ही सुद्धा बिझनेसचा विचार करत असणार आणि तुमच्याकडे सुद्धा आयफोन असेल, तर तुम्ही आयफोन घेण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकतात, मिनिमम 25 ते 30 हजाराच्या इन्व्हेस्टमेंट सोबत अशा पद्धतीच्या साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे ठेवू शकता आणि तुम्ही ते ऑनलाईन सेल करू शकता। कसं सांगते। आता काय आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाची इतकी क्रेज आहे की त्यातून लोक खूप चांगला बिझनेस रन करताय। तर तुम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या मदतीने तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करू शकता। आणि त्यात तुम्ही काय करू शकतात की फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही रील्स बनवून अशा साड्या पोस्ट करू शकतात। स्वतः या साड्यांचं तुम्ही विअर करू शकता, अशी साडी नेसून तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात आणि त्याची इन्फॉर्मेशन देऊ शकता। अशा पद्धतीने तुमचा खूप चांगला सेल जनरेट होऊ शकतो। तुमचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक त्यांना सुद्धा तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता। व्हॉट्सअपच्या थ्रू बिझनेस करू शकता। आजकाल भरपूर मार्ग अवेलेबल झालेले आहेत। तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक्झिबिशन वगैरे त्यात सुद्धा जाऊ शकता। खूप काही तुम्ही करू शकतात। पार्ट टाइमसाठी तुम्हाला हे खूप चांगले ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात की तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्म कोणते झाले, मीशो, मिंत्रा, अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा टाईपच्या जे सेलिंग प्लॅटफॉर्म आहेत तिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट सेल करू शकता। तुम्हाला फक्त छोटी मोठी इन्कम नाही तर खूप चांगली इन्कम तुमची जनरेट होणार आहे, ज्याने तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा सपोर्ट करू शकता। अशा पद्धतीची इन्कम तुम्ही अशा प्रकारच्या प्रोडक्ट्स मधून जनरेट करू शकता। त्यामुळे जर तुमचा विचार असेल की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत जुळून तुमचा कपड्यांचा बिझनेस स्टार्ट करू शकता, ठीक आहे। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला जर बिझनेसचं कोणत्याच प्रकारचं काहीही नॉलेज नसेल तरी सुद्धा तुम्ही हा बिझनेस करू शकता, कारण की आपल्याकडून तुम्हाला 100% ठीक आहे 100% तुम्हाला गायडन्स आणि सपोर्ट मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही कपड्यांच्या व्यवसायात येऊ शकतात। तुम्हाला जर फॅब्रिकचं नॉलेज नसेल, तुम्हाला माहीत नाहीये की कोणतं फॅब्रिक असतं, काय डिझाईन असते, काय पॅटर्न असते, काय विकत घ्यायला पाहिजे आणि किती मार्जिन ॲड ऑन केलं पाहिजे, काहीच माहिती नसेल तरी सुद्धा तुम्हाला सर्व काही शिकवलं जाणार आहे। म्हणून तुम्हाला जर कपड्याच्या व्यवसायात यायचं असेल तर तुम्ही आपल्यासोबत जुळून सर्व काही परचेस करू शकता आणि डेफिनेटली सक्सेस सुद्धा होऊ शकतात। आणि
ह्या प्रकारचे प्रोडक्ट्स जर तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीच्या माध्यमातून परचेस करायचे असतील तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे सर्व काही प्रोडक्ट्स घरी बसल्या मागवू शकता आणि आपल्याकडे वर्ल्ड वाईड शिपमेंटसुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही जगभरातून कुठूनही हा व्हिडिओ बघत असणार तर तुम्ही अशा प्रकारचे प्रोडक्ट्स घर बसल्या मागवू शकता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला जर लाईव्ह व्हिजिट करायची असेल तुम्ही इथे येऊन हे सर्व प्रोडक्ट्स टच अँड फील सोबत परचेसिंग करू शकता. इथे आल्यानंतर तुम्ही पारखून निरखून तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही हे प्रोडक्ट्स घ्या मी म्हणेल. तर हे सर्व प्रोडक्ट्स तुम्ही इथे येऊन सुद्धा परचेस करू शकतात. आपल्याकडे पिकअप अँड ड्रॉपची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. ॲड्रेस एकदा सांगून देते, आशीर्वाद टेक्सटाईल मार्केट, सारोली, सुरत, गुजरात. इथे आपण लोकेटेड आहोत आणि कम्प्लिटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲड्रेस देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. एकदा फक्त कॉल करून या. आणि सुरतमध्ये बऱ्याच प्रकारचे DL ब्रोकर असतात, कोणाच्याच नादी लागायचं नाही. सरळ सरळ नंबर दिलेला जात आहे स्क्रीनवर, तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला पूर्ण गायडन्स मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आहे म्हणून कुठंतरी भटकण्याची शोधण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कॉल करून इथे येऊ शकता. आणि एक गोष्ट सांगते, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लगेचच पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की ते फुकट आहे आणि तिथून तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओजचे अपडेट मिळत राहणार आहे. हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे, कोणतं कलेक्शन बघायचं आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. We'll be right back.